केंद्रात सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर या सत्रात ऐकूया निसर्ग जागृती याविषयीची माहिती. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, खेड्यातल्या परिसरात आजही अनेक फळं सहज उपलब्ध होतात. लहानपणी रानमेवा खाल्ला नाही असा एखादाही माणूस आढळणार नाही. रानमेवा म्हणजे जंगल किंवा गावाच्या जवळ, शेतमळ्यात, मोकळ्या जागी, माळावर, डोंगरात किंवा दऱ्यात उन्हाळ्यात आलेली फळं. त्याला माकडमेवा असंही म्हटलं जातं. मग रानमेव्यात करवंद, जांभळं, आवळा, चण्यामण्या बोरं, त्याचप्रकारे अनेक प्रकारची एप्रिल ते जून महिन्यात येणारी फळंही असतात. जाळ्यामध्ये पिकलेली करवंद, ज्याला काळी मैना म्हटलं जातं, गावाच्या बाजूला असणारी लहान मोठी जांभळाची झाडं डोंगरी जांभूळ या नावानं ओळखली जातात. कांगुनी, काजू, बिब्बा आणि निवडुंगाची बोंड तसंच रानमेव्यात हेळा, बदाम याची फळंही येतात. राघू, खोबरी, गोटी असे रायवळ आंबे, फणस, कवठ, उंबर गावाच्या गायरान आणि जवळच्या जंगलात नैसर्गिकरित्या आलेले असतात. रानमेव्यात आंबट, गोड, तुरट अशी चविष्ट फळं समाविष्ट असतात. या सगळ्या फळात जीवनसत्व अ, ब आणि क, लोहाचं आणि कॅल्शियमचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीनं असतं. कोकण, मावळ, मराठवाडा, विदर्भ कोणत्याही भागात आपण गेलो तरी आपल्याला त्या त्या ठिकाणचा रानमेवा खायला मिळतोच. काही ठिकाणी विलायती चिंच, गाभुळलेली चिंच या कालावधीत आपल्याला खायला मिळतात. चविष्ट नेरली अर्थात आंबोळी, चारोळी याचबरोबर ओवळदोडा, तोरणी, बोंबल, चिकड या वनस्पतींना फळं आलेली असतात. ती खाण्यासाठी लहान मोठी मुलं रानमेव्यावर मग तुटून पडतात. कोकणामध्ये असणारा आसना, चिकना, हसोळी, लालपेंडखळी या स्थानिक नावानं रानमेव्याची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. या रानमेव्यावर पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा पहिला हक्क आहे. त्यांच्यामुळेच वनस्पतींच्या बीजाचा प्रसार सर्वत्र होत असतो. रानमेव्याची फळं औषधी तर असतातच, पण पुरतं पोट भरू शकेल इतकी त्यात ऊर्जा असते. ही सर्व फळं विषारी रसायनं आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त असतात. त्यामुळे तिथंच तोडणं आणि तिथंच खाणं शक्य असतं. त्याला धुण्याची गरज नसते. रानमेवा खाणं योग्य आहे किंवा नाही हे माहीत नसेल तर मात्र कोणाला तरी विचारूनच ते खाल्लं पाहिजे. हा खिशात, पिशवीत कुठेही ठेवून खाण्यापेक्षा पानांचा द्रोण करून त्यात गोळा करून खाण्यात एक वेगळीच मजा आहे. रानमेवा संपण्याच्या आत आपण तो खाल्ला पाहिजे. नवीन ऋतू सुरू झाला की मग रानमेवा खायला मिळत नाही. आपल्या परिसरातील रानमेव्याची झाडं वणव्यापासून आणि तोडण्यापासून टिकवून ठेवणं हे निसर्गप्रेमी म्हणून आपली जबाबदारी आहे. आपल्याला आस्वाद घ्यायला रानामध्ये आणि वनामध्ये जायला जमलं नाही तरी रानमेवा बाजारात विकण्यासाठी येतो त्यावेळी तो अवश्य खरेदी केला पाहिजे. खेड्यातल्या मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना जे अन्न मिळतं ते प्रक्रिया विरहित असतं. त्यासाठी त्यांना टॉनिक अथवा गोळ्या या घ्याव्या लागत नाहीत. जमिनीतून आलेली सूक्ष्म अन्नद्रव्य सहज रानमेव्यातून मिळतात. शरीरातील कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम तसंच आयर्न म्हणजे लोह याचं प्रमाण त्यांच्या आहारात आपोआपच वाढलेलं दिसतं. याला कारण रानमेव्याचा आहार. अनेक क्षार आणि जीवनसत्व त्यामुळे शरीरात जातात. त्यामुळे दात, हाडं, त्वचा, रक्त आणि केस यांची वाढ चांगल्या प्रमाणात दिसून येते. हे खाल्ल्यामुळे कुणालाही पोटाचे संसर्गजन्य किंवा जीवाणूजन्य आजार होत नाहीत. प्रथिनं, मेद आणि कर्बोदकं याची गरजही भागवली जाते. निसर्गातला हा ठेवा विनामूल्य उपलब्ध आहे. तेव्हा रानमेव्याचा आस्वाद घेऊया. श्रोतेहो, परिसर या सदरात ऐकत होतात आपण निसर्ग जागृती याविषयीची माहिती. आज आपण यामध्ये ऐकलं तर रानमेवा याविषयीची माहिती. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.